प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. मी पहिले शम्वेल मायकलच्या बाबतीत बोलायचं आहे. मला मायकल सॅम्युएल का सॅम्युएल मायकल काही माहिती नाही, त्याचं उलट पुलट नाव आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे की ज्यांनी ज्यांनी त्याला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केलेलं आहे, अशा मी भाऊ, माझे बहीण यांना सांगू इच्छिते की तुम्ही अशाला सबस्क्राईब केलात ज्याला तुम्ही पारखलं नाही, तो लायक आहे का? तो खरंच विश्वासी आहे का? तो कोणालाही बदनाम करत आहे. गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून तुम्ही व्हिडिओ पाहता. तो काय बोलत आहे, काय करत आहे, अशा या म्हणतात ना, मानसिक रोगी छल कपट आपल्या आपल्या मनात करून जे व्हिडिओ बनवतो, अशा माणसाला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करत आहात. तर माझ्या भाऊ आणि बहिणींनो, समजून घ्या की तुम्ही कुणाला सबस्क्राईब करत आहात. दुसरी गोष्ट मला हे बोलायचं आहे की जे MMBचे पास्टर, प्रभूचे दास आहेत, पास्टर दानियल राज, ते वचनातून बोलतात, वचनातून विश्लेषण करतात, वचनातून खुलासा करतात आणि संपूर्ण जगामध्ये MMB खरे शिक्षण देत आहे, खरं शिक्षण चालत आहे, ज्याला म्हणतात साऊंड डॉक्टरीन. यामुळेच लाखो करोडो लोकांचे जीवन बदललेले आहे. लाखो करोडो. आज आम्ही MMBचे डायरेक्टर पास्टर दानियल राज यांच्याशी आम्ही गेली 6 वर्ष आम्ही जोडलो गेलो. ते कशा खऱ्या जी प्रभूचं शिक्षण आहे, खरं शिक्षण आहे, जे बायबलमधून आहे, जे देवाच्या वचनातून आहे, ते कसे एक्सप्लेन करतात आणि ते कुणालाही असे टॉर्चर करणारं किंवा कुणालाही लागेल असं नाही, तर जे खरं सत्य आहे ते शिक्षण ते देतात आणि खूप लोकांचा, लाखो करोडो लोकांचा उद्धार झालेला आहे. लाखो करोडो लोक त्यांना पाहतात, लाखो सबस्क्राईब आहेत, लाईक करणारे आहेत. तर मी या सॅम्युएल मायकल बद्दल सांगत आहे. सॅम्युएल मायकल, जे वचनाचं जाण तुला नाहीये, खरं शिक्षण काही माहिती नाही, तुला परमेश्वराचं भय माहिती नाही, तर तुला आदर देण्याचा काही संबंध येत नाही. आम्ही MMBचे लोक आहोत, प्रभूचे दास आहोत. आम्ही सगळं जाणतो कुणाला कसा आदर द्यायचा ते. तू हद्द ओलांडलेला मनुष्य आहेस. तू पैसे मिळवण्यासाठी काहीही करू शकतोस. तू प्रभूची सेवा करणाऱ्या स्त्रियांना काही पण बोलू शकतोस. तुला शरम नाही वाटत? देवाच्या ज्या सेविका आहेत त्यांच्याबद्दल तू बोलतोस. देवाचे जे सेवक आहेत, जे या युगात अनेक अज्ञानी लोकांना त्यांनी ज्ञान देत आहेत, साऊंड डॉक्टरीन, जे पास्टर दानियल राज आहेत, त्यांना तू काही बोलतोस. तुला परमेश्वराचं भय नाही काय रे? परमेश्वराचं भय ठेव. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. एकतर तुला वचनाचा प्रचार करता येत नाही, बोलता येत नाही,
स्वतःला विश्वासी म्हणतोस? तू पास्टर दानियल राज, प्रभूचे सेवक, प्रभूचे दास, आज 1 वर्षभरामध्ये तू त्यांचे व्हिडिओ, 6 वर्षामध्ये बघ जाऊन थोडं साऊंड डॉक्टरीन काय आहे, मसीह सिद्धांत काय आहे, स्टडी म्हणजे काय आहे, हे तू कधी पाहिलंच नाहीये. त्यांची प्रसिद्धी तुला बघवत नाही का? का कुणाचंही बघून तू काही टॉर्चर करतोस, काही बोलतोस? पास्टर दानियल राज बरोबर बोलले. सैतानाची माकडा आहात तुम्ही. डेव्हिड, तू आणि काय तो मायकल सॅम्युएल, किंवा अजून तो काय नवीन आता आलाय, अनेक लोक तुम्ही पास्टर दानियलांच्या विरोधात उभं राहतात. परमेश्वराचं भय बाळगा. ते खरं शिक्षण देत आहेत. अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. ते साऊंड डॉक्टरीन शिकवतात आम्हाला. मायकल सॅम्युएल, अरे तू स्वतःला बघ. तू काय, कोण आहेस? तुझी लँग्वेज कसली घाणेरडी आहे. तू काय बोलतोस? कसले व्हिडिओ काढतोस? प्रभूचं भय धर. प्रभूचं भय धर. अरे तू कितीही भुंकलास तर पास्टर दानियल सरांना किंवा MMBला काही फरक पडणार नाही. लक्षात घे. तू एक व्हिडिओ बनवणार असशील तर रोज 100 व्हिडिओ बनवले जातील आता यापुढे. लक्षात ठेव. म्हणतात ना, हाती चले बाजार तो कुत्ते भोके हजार. पास्टर दानियल सर संपूर्ण जगामध्ये खरी शिक्षणाची दहाड त्यांनी आणलेली आहे. खरं शिक्षण म्हणजे काय, साऊंड डॉक्टरीन म्हणजे काय, खऱ्या वचनाचा प्रचार कसा असायला पाहिजे, हे त्यांनी, ज्यांना परमेश्वर किंवा वचन माहिती नव्हतं अशा लोकांपर्यंत त्यांनी कानाकोपऱ्यात गेलेले आहेत आणि त्यांनी वचन शिकवत आहेत. अरे सिंहाला टक्कर देण्याची तर सोड, सिंहाला टक्कर देण्याची तर सोड, समोर उभारण्याची तरी तुझी लायकी आहे का? अजून सुद्धा सांगते, सुधार, सुधार. परमेश्वराचं भय बाळग आणि हे व्हिडिओ करायचे सोडून दे. सॅम्युएल मायकल, परमेश्वराचं भय ठेव. परमेश्वर जसा प्रेम करतो, दया करतो आणि न्यायी सुद्धा आहे, हे कधीही विसरू नकोस.